लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मराठा समाजाला मजबूत करणं ही आमची जबाबदारी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। आम्ही भाजप म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे। सरकारला जे जे करता आले ते आम्ही केले। आमच्या सरकारने जे दिले ते कोणीच दिलं नाही। सर्व जाती, ओबीसी जाती यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत आहे, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। सर, आज गणपती दर्शन घेण्यासाठी आज पुण्यात आलात, काय भावना आहेत? मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे येथे 5 मानाचे गणपती आणि जवळपास आमचे इतर 12-13 गणेश मंडळाला मी भेटी देणार, म्हणजे दर्शन करायला जाणार आहे। आणि या दर्शनामागचा उद्दिष्ट एवढंच आहे की आम्ही सर्व देव देश धर्म कार्यकर्ता या ठिकाणी काम करत असताना देवाला एवढीच प्रार्थना करतो, गणपती रायाला या महाराष्ट्राला सुखी समृद्ध राहू दे। महाराष्ट्रामध्ये जी नैसर्गिक आपत्ती जी मागच्या काळामध्ये आली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाला। आमच्या शेतकऱ्यांना आणि जे आज संकटाची पाळी आली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आधार दे। आणि यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हावरही त्या ठिकाणी संकट येणार नाही। आमचा महाराष्ट्र समृद्ध होईल। या समृद्ध महाराष्ट्राला अशीच समृद्धी मिळू दे आणि येथील संपूर्ण 14 कोटी जनतेचं रक्षण गणराया करतील अशी प्रार्थना मी गणरायाचरणी केली आहे। आणि या 5 मानाच्या गणपतीच्या माध्यमातून, या दर्शनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना गणपतीराया सुखी संपन्न ठेवेल अशी मी प्रार्थना केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो दिलेला आहे। 3 वाजायला आता अवघे 5 मिनिटं राहिलेली। मोठा पोलीस बंदोबस्त लावलाय। आता उच्च न्यायालयाने जी दखल घेतली आहे ती मुंबईकरांच्या जे काही थोड्या रोजच्या यातायातीच्या रोजच्याच ज्या मुंबई ती वेगाने चालते, त्या वेगाने चाललेल्या मुंबईला अडथळा येऊ नये आणि मुंबईमध्ये हे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती राखल्या गेली पाहिजे। याकरता जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे त्यानुसार मला वाटतं त्या ठिकाणी कारवाई सुरू असेल। मी त्या ठिकाणी फार आढावा घेतला नाही, पण मी आता थोडा 1 मिनिटापूर्वी टीव्ही बघितली, त्याच्यामध्ये मला दिसलं की उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत। आरक्षणाच्या मागणीवर नेमकी पक्षाची भूमिका कशी राहिलेली आणि या संदर्भात गेल्या 2 दिवसांपासून